दह्याचं विरजण न लावता आज आपण हे तूप तयार करणार आहे। तूप तयार करण्यासाठी आज आपण मिक्सरचा पण वापर न करता अगदी हाताने आणि पाणी प्यायच्या ग्लासनी हे तूप तयार करणार आहे। हे तूप कसं तयार करायचं आहे ही सर्व माहिती आपण या रेसिपीमध्ये सांगितलेली आहे। रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे। दुधाला दाटसर साई येण्यासाठी आपल्याला एक पातेलं घ्यायचं आहे। पातेल्यामध्ये पहिल्यांदा पाणी ओतून घ्यायचं आणि नंतर मग त्याच्यामध्ये दूध ओतून घ्यायचं। त्याच्यामुळे दूध खाली चिटकत नाही, त्याच्यामुळे आपण पातेल्यामध्ये पाणी ओतून दूध ओतून घेतलं। दूध आपण डेअरीचं घेतलेलं आहे। या ठिकाणी जर तुम्हाला अमूलचं किंवा गोकुळचं दूध वापरायचं असेल तर तुम्ही तेही वापरू शकता, किंवा घरचं जर दूध असेल ना तर साई बघा भरपूर येते। फक्त आपल्याला हे दूध उकळून घ्यायचं आहे। अशी एकच उकळी येऊ द्यायची। उकळी आल्यानंतर इथं मी लगेच गॅस बंद केला आणि दूध नॉर्मल होण्यासाठी ठेवलेलं आहे। जास्त दूध उकळत नाही बसायचं, नाहीतर जे दुधावरचा पेस असतो ना तो कमी होतो, त्याच्यामुळे आपली जी साई आहे ना ती दाटसर निघत नाही। त्याच्यामुळे आपण दुधाला फक्त एक उकळी घेतली आणि दूध नॉर्मल होण्यासाठी ठेवलेलं आहे। आता हे नॉर्मल जे दूध आहे ना ते आपल्याला रात्रभरासाठी फ्रीजला ठेवायचं आहे। फ्रीजला ठेवून दुसऱ्या दिवशी सकाळी इथं आपण दूध घेतलेलं आहे त्याच्यावरची साई काढण्यासाठी। आता बघू शकता जी साई आहे ना ती भरपूर अशी दाटसर आलेली आहे। ती आता आपण चमच्याने पातेल्यामध्ये काढून घेणार आहे। तुम्ही बघू शकता साई एकदम मस्त आणि दाटसर अशी आलेली आहे। 1 लिटर दुधाची बघा किती साई निघलेली आहे, म्हणजे एक पेला एवढी साई निघलेली आहे 1 लिटर दुधाची। अशा आपण काय केलं 10 दिवस एवढी साई साठवली पातेल्यामध्ये। पातेल्यामध्ये जी साई आहे ना ती 10 दिवसाची आहे। जर तुम्हाला 1 आठवडा साठवून त्याचं लोणी काढायचं असेल तर तुम्ही लगेच काढू शकता, परंतु मी काय केलं होतं दाखवण्यासाठी 10 दिवस एवढी साई साठवली होती। साई आता आपण एका मोठ्या घमेल्यामध्ये ओतून घेणार आहे। असं साईसाठी लोणी काढण्यासाठी आपल्याला मोठंच घमेलं घ्यायचं आहे, जे आपण इथं घेतलं आणि नंतर मग त्याच्यामध्ये ही सगळी साई ओतून घेतली। आज आपण मिक्सरचा पण वापर नाही करणार आणि रवीचा पण वापर नाही करणार। आज आपण पाणी प्यायचा जो ग्लास असतो ना तो घेतलेला आहे। त्यांनी काय करणार आहे, पहिल्यांदा जी साई आहे ना ती बघा अशी मॅश करणार आहे। साईला आता आपण मॅश करणार आहे। अशी मॅश करायची म्हणजे बघा जी आपण कधी कधी असं पातेलं खरडून जेव्हा साई काढतो ना तेव्हा ती बघा घट्ट अशी साई येते ना, त्यासाठी अशी आपल्याला थोडीशी गलसाच्या साह्याने ती मॅश करायची आहे। मॅश केल्यामुळे त्याच्यामधल्या ज्या गुठळ्या ती आहेत ना त्या कमी होतात, त्याच्यामुळे आपण अशी मॅश करून घेतली गलसाच्या साह्याने। आणि ज्या पातेल्यामधून आपण साई काढून घेतली होती ना, जे खरकट पातेलं आहे ना त्याच्यामध्ये मी 1 ग्लास एवढं पाणी ओतलेलं आहे। जे कडला राहिलेली जी साई वगैरे आहे ना ती देखील आपल्याला काढायची आहे आणि ते पाणी नंतर मग साईमध्ये ओतून घ्यायचं। पाणी ओतल्यानंतर आता बघा आपण हे जी साई आहे ना ती मिक्स करून घेणार आहे। मिक्स करत असताना असं एकाच दिशेने फिरवत राहायचं, एकाच दिशेने फिरवून घेणार आहे। ग्लासने थोडासा वेळ जास्त लागत होता म्हणून इथं आपण काय केलं मॅशर घेतला। आता मॅशरने मिक्स करून घेऊया। तुमच्याकडे जर मॅशर नसेल ना तर त्यावेळी काय करायचं, तुम्ही हाताने पण मिक्स करू शकता, हाताने पण मिक्स करून लोणी काढून घेऊ शकता। इथं आपण मॅशर घेतलेला आहे। मॅशरने बघा असं मिक्स केल्यानंतर बबल जे आहेत ना ते हळूहळू वरती यायला लागतात, म्हणजे जे लोणी आहे ना ते असं वरती यायला लागतं आणि मिश्रण पूर्णपणे असं दाटसर होतं। मिश्रण दाटसर झाल्यानंतर आपल्याला ते अनेक मिक्स करून घ्यायचं आहे। जसं आपण मॅशरने मिक्स करत जातो ना तसं लोणी बघा वरती आलेलं आहे। लोणी वरती आल्यानंतर आपण मग काय केलं त्याच्यामध्ये पाणी घालून घेतलं। पाणी घालताना फ्रीजचं थंडगार पाणी घालायचं, त्याच्यामुळे लोणी लगेच वरती येतं। त्याच्यामुळे इथं आपण फ्रीजचं थंडगार असं 1 ग्लास एवढं पाणी घालून घेतलेलं आहे। लोणी देखील बघा इथं वरती आलेलं आहे। नंतर काय करायचं आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। असं हाताने मिक्स करून घेतल्यावर काय होतं, जे आपण साईसंग थोडंसं दूध काढलेलं असतं ना ते दूध आणि जे आपण पाणी ओतलेलं असतं ना लोणी काढण्यासाठी ते पाणी खाली राहतं आणि जे लोणी आहे ना ते असं बघा तरंगून वरती येतं। त्याच्यामुळे शेवटला आपल्याला थोडंसं हे
हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि लोण्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। घमेल्याला पण चिटकलेलं जे लोणी आहे ना ते बघा मी असं काढून घेतलेलं आहे आणि लोणी एका ठिकाणी असं मिक्स करून घेतलं आणि इथं लोण्याचा गोळा करून घेते। आणि लोण्याचा गोळा करत असताना सगळंच लोणी एकदाच हातामध्ये येत नाही, असं आपल्याला थोडं थोडं लोणी घेऊन असा गोळा करायचा आहे, जे आपण इथं करून घेतलेलं आहे। आणि थोडं बघा आणि लोणी ना तसंच आहे घमेलामध्ये, ते देखील आपण त्याचा देखील गोळा बनवून घेणार आहे। इथं बघा आपण एक एवढा मोठा असा गोळा बनवून घेतलेला आहे। जेवढी आपली साई होती ना तेवढाच आपला लोण्याचा गोळा देखील निघलेला आहे। बघू शकता अर्धा किलो एवढी साई होती, तर अर्धा किलो एवढंच लोणी देखील निघलेलं आहे। पूर्ण आपण घमेलाला लागलेलं देखील लोणी ना काढून घेतलेलं आहे। आता आपल्याला एक मोठं पातेलं घ्यायचं आहे लोणी कढवण्यासाठी। आता इथं बघा मी पातेल्यामध्ये लोण्याचा गोळा टाकून घेतला आणि त्याच्यावरती ना आपण स्वच्छ पाणी घालून घेतलं। असं आपल्याला ना हे लोणी 2 पाण्याने स्वच्छ धुवायचं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये जर साईचे कण वगैरे राहिलेले असतील ना तर ते पाण्यासंग वरती येतात। त्याच्यामुळे आपल्याला ना 2 पाण्याने ना हे लोणी स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। धुतलेलं लोणी आता आपण ना कढवण्यासाठी ठेवणार आहे गॅसवरती। आणि जे लोण्यामधनं जे आपण पाणी काढलेलं आहे ना हे पाणी फेकून नाही द्यायचं, हे काय करायचं झाडांना घालायचं, त्याच्यामुळे झाडांची ग्रोथ ना चांगली होते। त्याच्यामुळे मी ही पाणी झाडांनाच घालणार आहे। आणि इकडं आपण लोणी ना कढवण्यासाठी ठेवलेलं आहे। लोणी कढवत असताना ना गॅसची जी फ्लेम आहे ना ती फुल ठेवूनच कढवायचं, त्याच्यामुळे लोणी चांगलं कढलंही जातं। लोणी कढल्यामुळे जे तूप आहे ना ते वर्षभर जसंच्या तसं राहतं, त्याच्यामुळे आपल्याला लोणी चांगलं कढवून घ्यायचं आहे। इथं आपण गॅसची फ्लेम फुलच ठेवणार आहे आणि सतत आपल्याला बघा असं चमच्याने मिक्स करायचं आहे। असं सतत चमच्याने जर आपण लोणी मिक्स करून घेतलं ना, जी बेरी येते ना त्या बेरीमधलं देखील तूप जे आहे ना ते बाहेर पडतं। त्याच्यामुळे आपल्याला सतत असं चमच्याने मिक्स करत राहायचं आहे आणि आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ना ती फुलच ठेवून हे लोणी पूर्णपणे शेवटपर्यंत कढवून घ्यायचं आहे। तूप आता कढायला लागलेलं आहे। तूप कढायला लागलं की बघा जी बेरी आहे ना ती अशी वरती येते आणि आपल्याला काय करायचं आहे चमच्याने ती सतत मिक्स करायची आहे, तर बेरी खाली चिटकत नाही। त्याच्यामुळे आपल्याला चमच्याने सतत मिक्स करून ना तूप चांगलं कढवून घ्यायचं आहे। तूप कडत आलं की बघा जे पातेलं आहे ना ते कडणी असं पातेल्याला ब्राऊन कलर येतो, म्हणजे तूप जे आहे ते आपलं पूर्णपणे कडत आलेलं आहे। नंतर मग त्याच्यामध्ये काय करायचं फ्लेवरसाठी 2 विलायची टाकून घ्यायच्या। विलायचीमुळे काय होतं तुपाला एक छान असा फ्लेवर पण येतो आणि तूप ना जेवढं जास्त दिवस ठेवल ना तेवढं ते चांगलं जसंच्या तसं फ्रेश राहतं। त्याच्यामुळे आपल्याला ना त्याच्यामध्ये 2 विलायची घालून हे तूप छान असं कढवून घेतलेलं आहे। नंतर बघा मी पातेलं ना खाली ठेवलेलं आहे, तरी देखील आपलं जे तूप आहे ना ते आणि कडत आहे आणि असा बेरीला पूर्णपणे असा ब्राऊन कलर येऊ द्यायचा, तरच आपलं तूप ना जास्त दिवस पण टिकतं आणि जसंच्या तसं खमंगर राहतं। त्याच्यामुळे आपल्याला ना बेरीला असा ब्राऊन कलर येऊ द्यायचा आहे आणि तूप छान कढल्यानंतर ते थंड होण्यासाठी ठेवायचं आहे। आणि आता बघा इथं जे तूप आहे ना ते थंड झालेलं आहे। थंड झालेलं तूप आता आपण ना डब्यामध्ये आपण इथं वतून घेणार आहे। इथं आपण स्टीलच्या डब्यामध्ये वतून घेणार आहे। तुम्हाला जर काचेच्या भरणीमध्ये तूप वतायचं असेल ना तर तुम्ही काचेच्या भरणीमध्ये पण वतून ठेवू शकता। इथं आपण अर्धा किलोचा ना स्टीलचा डबा घेतला होता, त्याच्यामध्ये वतलेला आहे। अर्धा किलो एवढी साई होती ना, तर आपलं जे तूप पण आहे ना ते बघू शकता अर्धा किलो एवढं निघलेलं आहे। आणि पातेलं पण मी तुम्हाला खालून दाखवते, पातेल्याला पण बेरी वगैरे असं काही चिटकलेलं नाही आणि बेरी खूप कमी निघलेली आहे। अर्धा किलो एवढं तूप निघलेलं आहे। आपली जी साई होती ना ती अर्धा किलो एवढीच होती। अर्धा किलो साईपासून अर्धा किलो एवढं तूप देखील निघलेलं आहे। दुसऱ्या दिवशी बघा मी डबा इथं उघडलेला आहे आणि तुम्हाला मी जवळून दाखवणार आहे। मस्त अगदी रवाळ असं हे तूप तयार झालेलं आहे। हे तूप ना एकदम छान असं तयार होतं आणि तुम्ही घरामध्ये मिक्सरचा वापर न करता हाताने देखील हे मस्त असं तूप तयार करून घेऊ शकता। जर तुम्हाला व्हिडिओ आवडलं तर व्हिडिओला नक्की लाईक करा। तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ तुम्ही सर्वांना शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करायला देखील विसरू नका। पुन्हा भेटूया आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये। धन्यवाद।